मेरे सर्टिफिकेशन के बारे में। हाँ, तो मैं ये अंदर से सच में खोज रही थी, और ये आया कि ये जो कार्ड आया उसमें एक मैं अभी ग्रुप में डाल रही हूँ तो आप देख सकेंगे। एक छोटा बच्चा है और एक माँ है, और आई फेल्ट इट वाज माय इनर चाइल्ड and the self, who is this big self, no, who जो हमें मार्गदर्शन देता है हमें। तो आई हैव सेंड द मैसेज। ब्यूटिफुल। हाँ, हिंदी ग्रुप में डाला शायद, पता नहीं, बट नहीं मोर नहीं, देन, हाँ गुरुवार के ग्रुप में ही डाला ना। हाँ हाँ। और ये जो एक ये शेयर करना चाहती हूँ मैं, कि एक पोएम है मैरी ओलिवर की। वो मुझे सच में लगा कि ये सही है मेरे लिए इस वक्त, कि everything that was broken has forgotten its brokenness. I live now in a sky house, through every window the sun, also presence, our touching stories, our touching, being together, earthy and holy both. How can this be? And it is. Every day has something in it whose name is here and now. तो ये मैंने मैरी ओलिवर की पोएम एवरीथिंग दैट वाज ब्रोकन के ऊपर से थोड़ा सा एक किया है, 2-3 वर्ड्स। और मुझे इसमें यही लगा कि मैं जो अंदर से टूटी हुई, घबराई हुई, डाउटफुल, जो खुद पे भरोसा न होना, मैं तैयार नहीं हूं ऐसा सोचना, वो ब्रोकननेस जो था, टूटा टूटा हुआ, जो थोड़ा सा क्रैक्ड, वो भूल गई हूं मैं। वाह, वाह रीना। और मैं अभी जहां रहती हूँ वहां से हर हर खिड़की में से सूर्य की ऊर्जा, एक यूनिवर्सल एनर्जी मेरे ऊपर ग्रेस है, और मेरी उपस्थिति है। एंड व्हाट आई लव्ड मोस्ट वाज आवर टचिंग। हम जो एक दूसरे को छू रहे हैं, और हमारी कहानियां जो हम सुन रहे हैं, बता रहे हैं, ये धरती पर भी है, और एक होली यानी पुण्य, या पुण्य नहीं, होली इज डिवाइन, ये भी है। तो फिर एक छोटी सी आवाज आती है कि कैसे हो सकता है, एंड फिर बड़ी आवाज आती है, इट इज, ये है। ये हो सकता है नहीं, ये है। और हर दिन हर पल एक एक मार्गदर्शन है, जो जिसका नाम है हियर एंड नाउ। प्रेजेंस का, उपस्थिति का एक दूसरा पल्लू, हियर एंड नाउ, इन दिस मोमेंट, हियर एंड नाउ आई एम। तो ये कार्ड में मैं थोड़ा सा ऐसे करके मैंने खींचा ना, तो ये कार्ड आपके ग्रुप में आप देखोगे, तो ये मेरा जो माय ब्रोकन मी इज रीचिंग आउट अप, यू नो, एंड द मी विच इज दिस सेल्फ, जो इतना भी कुछ प्रोटेक्शन की जरूरत नहीं है, पर एक दिशा है, जो मैं और मेरा ब्रोकन, जो मेरा चाइल्ड, इनर चाइल्ड, हम दोनों साथ में, पता है अब कहाँ जाना है, और कोई जल्दी नहीं है। क्या बात है रीना, टू गुड। तो मैं आप सभी को चाहूंगी आप मेरे साथ रहे,
उस दिन जब फाइनल असेसमेंट होगा मैं जरूर आप सबको बुलाऊंगी। दीप्ति, आई एम सो ग्रेटफुल कि आप भी ज्वाइन हुए हो इस मोमेंट। जी मैम। तो just sharing my just the call from the universe when I asked what is the nature of my universe vis-a-vis my certification. So, thank you. बहुत ही सुंदर, बहुत ही सुंदर। पोएम बहुत अच्छी लगी। और जिस सरेंडर के भाव से इन्होंने ये बताया है कि इन्होंने जो प्रेजेंस को, जो ब्रह्मांड को ये अपने असेसमेंट का वो एक जिम्मा दे दिया है, एक वो बस सौंप दिया है, सरेंडर कर दिया है, ये तो होना ही होना है। उस भाव से और उस बिलीफ से, उस ट्रस्ट से, उस फेथ से कि ये तो होना ही होना है। एंड जब हम ये डूअरशिप उसको दे देते हैं, उस ऊपर वाले शक्ति को दे देते हैं कि ये तो आप ही करने वाले हो और ये तो होना ही होना है। वाह। थैंक यू। Yes, Reena, you want to leave the, I mean, Yeah, continue yeah, with that? yeah. I'm just savoring what you said and looking at all your faces and names. I'm just savoring and I'll say bye. Yes. All the best. He's Bye. there with you. Thank you Reena. so much Thank for that you. lovely, touching poem. Hanji, hanji. And I'm going to paint that picture that you have, Sarah. That's going to be, it's very, very inspiring. Thank you. Thank you. God bless. Yes, Hansraj ji, Rajesh ji, all yours. ओके, हंसराज थोडं रिव्ह्यू करणार रीनाजींच्या सेशन्सला परत. येस येस. तर नेहमीप्रमाणेच रीनाजीने आपल्यामध्ये एक उत्साह आणि एक काय त्याला म्हणता, जसं आपण स्प्रे मारतो चेहऱ्यावर आणि आपल्याला असं फ्रेश ताजेपणा वाटतं, किंवा कधी कधी आपण सकाळी पहिलं किरण घेतो, बघतो आपल्या चेहऱ्यावर पडतं आणि जे फील होतं तसं फील झालं आज, की तसं त्यांच्या शब्दांमुळे फील झालं हिअर अँड नाव. तर सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या गुरुवारच्या सेशन मध्ये. आणि जसं राजेशजी बोलले की आज आपला FIR राहील, तर फीडबॅक द्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना, रिव्ह्यू राहील. आणि आय फॉर काय राजेश, येस, म्हणजे इंटरेस्टिंग थिंग्स असतील, म्हणजे आतापर्यंत हंसराज जी आपण जे काही सेशन्स घेतले ते ना, तर त्या सेशन्स मध्ये सगळ्यात. येस, ओके ओके, थँक्यू. तर इंटरेस्टिंग आपल्याला काय वाटलं आमच्या दोघांच्या आणि म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच सराव ग्रुपमध्ये, तुम्हाला या ग्रुपमध्ये काय मिळालं याच्याविषयी पण आपण बोलणार आहे. तर आजचा जो काही बोलण्याची संधी आहे, व्यक्त होण्याची संधी आहे, सांगण्याची संधी आहे, तर ही आज आपल्या सगळ्यांना आहे. आणि आज आम्ही ऐकणार आहोत. आणि आज सगळे जे काही पार्टिसिपेट आहेत, सभासद आपल्या या ग्रुपचे, या सर्वांकडून आज आम्ही ऐकणार आहोत. तर कुणाला आवडेल मग सुरुवात करायला, किंवा राजेश सर आणखी काय बोलायचं? येस, म्हणजे आपण हंसराजजी थँक्यू. ह्या 2 सेशनच्या संदर्भातला थोडा हेतूच्या संदर्भात आपण स्पष्टता घेऊयात. 2 तारखा आपल्या भारतीयांसाठी सगळ्यात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे 15 ऑगस्ट आणि दुसरी 26 जानेवारी. आणि ते स्वातंत्र्य आहे आपल्या म्हणजे शारीरिक अस्तित्वाचं, आणि त्यालाच आपण आपल्या NVCच्या मानसिक अस्तित्वाबरोबर जोडलं आहे. आणि म्हणून आपले जे पण काही प्रॅक्टिस ग्रुप आपण सुरू केलेत
कदाचित ते 15 ऑगस्टला असतील किंवा 26 जानेवारीला असतील. आणि एक रिस्ट्रक्चर म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये आपण जसं पुनर्स्थापन म्हणतो, बरोबर? तर त्या पुनर्स्थापनाची वेळ पुन्हा आलेली आहे, कारण की आता 2 सेशन्स नंतर आपण 26 जानेवारीला पुन्हा एक प्रजासत्ताकाने उभे राहणार आहोत आपल्या सगळ्या भारतीय लोक आणि कोविड किंवा इतर सगळ्या समस्यांना धरून. तसंच आपल्या पण आंतरिक काही समस्या आहेत, त्यांना धरून पण आपण त्या प्रजासत्ताकाच्या समोर जाणार आहोत. तर ती जी प्रजाच्या संदर्भातली, सगळ्यांच्या संदर्भातली जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला आपण आपल्या एनव्हीसी ऊर्जेसोबत एक लिंक करण्याचा प्रयत्न दरवेळेस करत असतो. आणि म्हणून आपण हे जे 2 सेशन्स आहेत, तर हे 2 सेशन्स एक प्रकारचा समारोप पण आहे आणि एक प्रकारची सुरुवात पण आहे नवीनसाठी. आणि म्हणून त्या दोघांची सांगड म्हणून आपण हे बघितलं, जसं हंसराजींनी सांगितलं की तुम्ही आम्हालाच सहन केलं है ना. तर आता त्या काही वेळासाठी आपण जस्ट थोडस रिकॉल करण्यासाठी तो एक वेळ घेऊया. मला वाटतं पूर्वाची 2 किंवा 3 मिनिट आपण आपल्या याच्यात जाऊयात. तुम्ही नोंद करू शकतात, ज्यांना रिफ्लेक्शनची सवय असेल ते, ज्यांना मेडिटेशनची सवय असेल ते त्यांचं माइंडफुलनेस मध्ये जाऊ शकतात, किंवा आपले अनेक पर्याय आहेत की ज्याच्याने तुम्ही आतापर्यंतचा हा जो एनव्हीसी मराठीचा जो प्रवास आहे, या प्रवासात तुम्ही ज्या ज्या वेळेस तुमच्या उपलब्धतेनुसार, तुमच्या वेळेनुसार, आणि काही लोक तर सातत्याने आहेत, संगीताजी, पूर्वाजी किंवा इतर सगळेजण, तर त्यानुसार आपण 3 गोष्टींच्या संदर्भातला फीडबॅक बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फीडबॅक पण बघणार आहोत की तुम्ही आम्हाला फीडबॅक पण देऊ शकतात. दुसरं असं आहे की प्रत्येक ट्रेनर किंवा प्रत्येक जी लोक प्रॅक्टिशनर असतात, तर त्यांची शैली पण असते किंवा त्यांच्या काही कौशल्य पण असतात. तर तसंच जर तुम्हाला काही गोष्टी आपल्या मराठी प्रॅक्टिस ग्रुपच्या संदर्भात एक वेगळ्या वाटल्या असतील, तर त्या पण तुम्ही त्या इंटरेस्टिंग थिंग्स मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकतात. आणि तिसरी गोष्ट जी आहे आपली रिव्ह्यू किंवा रिपोर्टिंगच्या संदर्भातली, आणि म्हणून आपण त्याला FIR हा एक जस्ट लिंक करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या 3 गोष्टींच्या संदर्भात तुमच्या समोर आम्ही 2 आरोपी आहोत. तर तुम्ही सकारात्मक काही गोष्टी आमच्या समोर ठेवू शकतात. दुसरी गोष्ट, आम्ही ओपन पण आहोत काही गोष्टीच्या संदर्भातली. म्हणजे आपण बघतो की बिंग नाईट्स पेक्षा बिंग रिअल हे आपलं एनव्हीसीचं तत्व आहे है ना. आणि तुम्ही जो एवढा वेळ देत आहात, तर या वेळेच्या संदर्भात पण आम्ही गंभीर आहोत. त्याच्यामुळे फक्त कधी कधी काय होतं की हंसराजला चांगलं वाटेल किंवा राजेश सरांना चांगलं वाटेल म्हणून आपण काहीतरी फीडबॅक देत असतो, तो मौल्यवान पण असतोच. पण त्याच्यासोबत काही ज्या गोष्टी असतात ज्याला आपण क्रिटिकल फीडबॅक म्हणतो, कदाचित तो सांगताना आपण तो एक विचार मनात येतो की हे सांगू का नको सांगू, बरोबर? तर आम्ही आमच्याकडनं तो विश्वास देतो की एवढ्या दिवसापासून आपण जे प्रॅक्टिस करत आहोत, तर या प्रॅक्टिसमुळे ती आपली एक फॅमिली झालेली आहे, आपला एक तो विश्वास झालेला आहे, आणि आपला तो एकमेकांच्या संदर्भातला तो ओपननेस झालेला आहे. तर ह्या ओपननेसने, या फॅमिलीच्या विश्वासाने, त्या बिलॉंगिंगने, बरोबर, त्या अस्मितेने, त्या आपलेपणाने तुम्ही तो फीडबॅक आपल्या समोर द्यावा असं. आणि आपण बघत आहोत की आपण सगळेच जण एकमेकांना ते एक पोषक वातावरण निर्माण करत आहोत. तर कदाचित ह्या सगळ्या 2 सेशन्सने, ह्या फीडबॅकने अजून खूप काही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्हाला जी प्रेरणा मिळणार आहे, तर त्याच्यात तुमच्या या फीडबॅकचं मोठं योगदान ठरेल. आणि आमच्यासाठी पण आमचा जी ग्रोथ झाली पाहिजे किंवा आपली सगळ्यांची जी सामूहिक ग्रोथ झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या या आजच्या आणि येणाऱ्या पुढच्या सेशनचा तो फायदा होणार आहे. फीडबॅक विस्तृत दिला तरी चालेल, कारण की आपण सगळेजण आज आम्ही दोघे जण आपणा सगळ्यांना टप्प्याटप्प्याने ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि असं काही गरज नाही की सगळ्यांनीच बोललं पाहिजे. आज मोजके लोक बोलतील, पुढच्या सेशन्सला पुन्हा बाकीच्यांनी जरी वेळ घेतला तरी चालेल. तर या पद्धतीने आम्हाला जो असलेला फीडबॅक आहे तो थोडा क्रिटिकल, थोडा तुमच्या इंटरेस्टिंग थिंगने काही गोष्टी आपल्याला वाटल्या असतील त्या पद्धतीने, आणि अजून काही तुमच्या रिपोर्टिंगच्या माध्यमातून. तर 2-1 मिनिटं आपण शांत होऊयात, किंवा तुम्हाला जसा वेळ पाहिजे असेल तुम्ही नोंद करू शकतात. तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ते रिफ्लेक्शन्स कॅच करू शकतात किंवा काही करू शकतात असं.
तर या पद्धतीने आपण 2-1 मिनिट त्याच्यासाठी घेऊया. रिकॉल करण्यासाठी थोडीशी आपण असं पण मदत करू शकूयात, की आपण NVCच्या या प्रॅक्टिस ग्रुपच्या सेशन्सांना आपण NVCचा हेतू समजून घेण्यापासून सुरुवात केली. त्याच्यानंतर निरीक्षणाचे काही टप्पे समजून घेण्याची प्रयत्न केला. कदाचित त्याच्यात काही रिफ्लेक्शन्स तुम्हाला मिळाले असतील. भावनांच्या संदर्भातली काही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. गरजांना धरून आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनंतीला धरून वेगवेगळी सेशन्स काही आन्सराची झाली, त्याला बघून आपण हा प्रॅक्टिस ग्रुपचा प्रयत्न केलाय. थोडे मधली काही सेशन्स जी होती ती आपण रिफ्लेक्शनच्या काही मुद्द्यांवर पण करून बघितलं, की आपल्यासाठी सुख म्हणजे काय असणार आहे किंवा सुखाची व्याख्या, इतर गोष्टींच्या संदर्भातला भाग. त्याचबरोबर आपण एकमेकांबरोबर जे कनेक्शन केलेलं आहे, जे इंटरॅक्शन्स केले काही वेगवेगळ्या उदाहरणांवर धरून किंवा तुमच्या स्वतःच्या रिफ्लेक्शनला धरून, तर त्याच्याने पण काही गोष्टी आपल्या समोर आल्या असतील. आणि एक ओव्हरऑल आपल्या मनामध्ये एक अशा म्हणजे आदर्श स्ट्रक्चरच्या संदर्भातली एक प्रतिमा असते आणि कदाचित तो आदर्श स्ट्रक्चर पण आमच्या समोर नसू शकतो. तर त्या स्ट्रक्चरला धरून पण तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात. आणि अजून इतर तुम्ही जे आतापर्यंत रिफ्लेक्शन केलं 2 मिनिटात किंवा ह्या काही वेळेत, तर त्याच्याने ती गोष्ट येऊ शकते आपल्या समोर. येस, तर माझ्याकडनं एवढंच आहे. हंसराजी काही ऍड करायचं आहे तुम्हाला? नाही, काही नाही, ऐकूया आपण. येस येस येस, तर आपण ऐकूया सर. खरंच हो, थँक्यू. तर आपल्याकडे आहे आता पूर्वाजी, संगीताजी. अजून एक रिक्वेस्ट माझ्याकडनं, म्हणजे मी जेव्हा बघत आहे या गोष्टीला, तर कदाचित सगळ्याच गोष्टी रिकॉल नाही होणार, म्हणून तुम्हाला पाहिजे असणारा वेळ पूर्ण घ्या. त्यासाठी काही वेळ जर आपल्याला पॉज घ्यायची गरज पडली तुमच्या सेशन तुमच्या वेळेच्या वेळेस, तर ती गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी सोयीची असेल. म्हणजे तोपर्यंत दोघांना वेळ मिळणार आहे, बोलणाऱ्यांना पण वेळ मिळणार आहे आणि जी लोक विचार करत आहेत त्यांच्यासाठी पण तो वेळ मिळेल. तर आपण जे एम्पॅथीचं सेशन बघितलं त्याच्यामध्ये सायलेन्स हा आपण पहिला मार्ग आहे कनेक्शनच्या संदर्भातला.
तर कदाचित त्या हेतूने आपण त्यांच्यासोबत जोडून असू. तर यस, तर पूर्वाजी, यस, थँक्यू. माझ्याकडून सुरुवात करूया. तर मला इंटरेस्टिंग असं काय वाटलं, मला वाटतं दुसरा का तिसरा सेशन असेल, नक्की आठवत नाही. तुम्ही एक फ्रेम आणली होती आणि तेव्हा हेतू काय आहे, जोडण्याचा हेतू आणि लक्ष कुठे पाहिजे वर्तमान काळात, इथे हिअर अँड नाव, ते माझ्या मनात इतकं प्रतिबिंब लक्षात राहिलेलं आहे की मी जेव्हा केव्हा मला आठवण करून द्यायचे की कुठे असायला पाहिजे लक्ष, तेव्हा तुमचा चेहरा आणि भोवतीची फ्रेम आठवते. सो दॅट इज व्हॉट आय विल टेक अँड कीप इन माइंड अँड बी प्रेझेंट होपफुली. असं मला सगळ्यात हे इंटरेस्टिंग वाटलं. दर आठवड्याला तुम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओ पाठवता, दोघंही इतके तालमेल तुमच्या दोघांमध्ये इतकं सुंदर आहे की एकाने सुरुवात केलं वाक्य तर दुसरा तो संपूर्ण करू शकतो. इतका ताळमेळ मी अजून कोणाच्यात बघितला नाहीये. इतकं ब्युटिफुली तुम्ही इंट्रोड्यूस करता टॉपिक आणि मग तो खुलवता सेशन मध्ये. ते बघून खूप सिम्पल पण असतो, बेसिक लेवलला पण जातो आणि सगळ्यांचं पार्टिसिपेशन झाल्यावर काही काही वेळा तो बिगिनर्ससाठी राहत नाही, त्याच्या पलीकडे जातो. खूप शिकायला मिळतं एका सेशन मध्ये. काय घेणार असं कुतूहल असतं, पण खूप काही घेऊन जाते मी प्रत्येक सेशन मध्ये. म्हणजे भरपूर पोट भरल्यासारखं वाटतं. गोष्ट सांगता तुम्ही, काय काय वेळेला कविता वाचून दाखवता, काय काय वेळेला एक्झाम्पल आपल्या लाईफ मधून देता. स्टोरी टेलिंग सुंदर, दोघांचेही इतके स्टोरी टेलिंग, आणि इतका छोटा असतो तो प्रसंग, मस्त खुलवून सांगता स्टोरी. क्वेश्चन्स फॉर प्रॉम्प्ट्स, विचार करण्यासाठी जे क्वेश्चन्स तुम्ही आणता ते खरंच विचार करायला लावतात, भयंकर आवडतात. मग ओळखा पाहू, निरीक्षण आहे का निर्णय आहे, विनंती आहे का मागणी, इतक्या त्या वाक्यांमध्ये लाईफ दडलेलं असतं. म्हणजे हे मी म्हटलेलं आहे, नाही ही मागणी चुकीची आहे माझी, असं दर वेळेला मला दर ओळखा पाहू मध्ये माझंच मला जाणीव होते की अरे हे वाक्य तर माझं आहे. आता एक मी विनंती खरं ग्रुपकडे करते की पार्टिसिपेशन कमी पडतो आम्ही, ज्या म्हणजे तयारीने दोघं येता तुम्ही, पार्टिसिपेशनला आम्ही कमी पडतो. रेग्युलर कन्सिस्टंट पार्टिसिपेशन जर सगळ्यांनी केलं तर तुम्ही ज्या तयारीने येता आम्हाला द्यायला, तेवढी भरपाई आमच्या पदरी पडेल असं मला वाटतं. ते कसं अटेंडन्स रेग्युलॅरिटी वाढवायची, ह्याला मला उत्तर माझ्याकडे नाहीये, पण शोधायला आवडेल. मदत सगळ्यांनी जर केली तर मला वाटतं तुम्ही जेवढ्या तयारीने येता तेवढा आम्हालाही मिळेल. ती रुखरुख माझ्या मनात राहते. थँक्यू सो मच. पूर्वाजी, जे आपण स्ट्रक्चर घेतो है ना, तर तुम्ही फक्त आपलाच मराठी ग्रुप नाही तर तुमचे अनेक, म्हणजे जिमचा ग्रुप आहे किंवा हिंदी ग्रुप पण आहेत आणि अजून एक्स्ट्रा वेगवेगळ्या अर्थाने पण तुम्ही घेतात. तर स्ट्रक्चरला लागून अजून काही तुमचे फीडबॅक असतील? 1 तासात तुम्ही जेवढं करता ना तेवढं कुठल्याही ग्रुपमध्ये मिळत नाही. आणि खेळीमेळीचं वातावरणही तुमच्या दोघांमुळे, आणि मी म्हटलं तसं दोघं कोणी पार्टिसिपेट म्हणजे फॅसिलिटेट करतायत तेवढा तालमेल मी कुठेही बघितला नाही. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणालात की मी आज घेऊ शकत नाही, हंसराजी घेतात, पण तुमची म्हणजे खरंच उणीव भासत नाही, कारण तुमच्या एवढंच ते घेऊ शकतात. तालमेल एवढा सुंदर आहे. आणि ह्याचं कनेक्टिव्हिटीचं काय, बऱ्याच वेळेला तुम्ही एकमेकाला हे साथ देताना ते कुठल्याही याच्यात दिसत नाही. म्हणजे गोडवा गावा किंवा प्रेस करावा म्हणून नाही, खरंच आहे. आणि तयारी पण भरपूर असते तुमची. आणि जार्गन्स किंवा एनव्हीसी टर्म्स घेऊन तुम्ही भरपूर थिअरी करत नाही. सोप्या शब्दात, मी जसं म्हटलं ना की हे वाक्य तर मी म्हटलेलं आहे, तुम्हाला कसं कळलं,
निर्णय का निरीक्षण. सो रिअल लाईफ एक्झाम्पल्स भरपूर असतात. थिअरी त्या मनाने ना त्याच्यात दडलेली असते. तर तो आनंद मला खूप बऱ्याच वेळेला असं वाटतं की हा ते म्हणाले ते इथे मला लक्षात येतं, समजतं. तुम्ही जसं म्हणाल ना बाकीच्या सेशन मध्ये, आणि मराठी असल्यामुळे ते खरंच इट्स क्लोजर टू माय हार्ट. डिड आय आन्सर युअर क्वेश्चन? यस. थँक्यू. थँक्यू. हंसराजजी, तुम्हाला काय विचारायचंय पूर्वाजींना? म्हणजे मी तर ते कौतुकचा आनंद घेतोय. तुम्ही जे कौतुक Yes. करत आहात. क्रिटिकल मध्ये काहीतरी सांगा, मला असं वाटतं की आणखी काय सुधारणा करता येतील आमच्यामध्ये, हा. किंवा अजून काय हवं तुम्हाला याच्यात, अजून काय चांगलं बघायला मिळालं अजून? तेवढी माझी मजल नाही की तुमच्यात काय खोट किंवा काय कमी आहे. मी जेवढं तुम्ही देता तसं मी म्हणतात तसं मी पदरा घालून खूप पोटभर घेऊन जाते. तेवढी लेवल नाही माझी अजून की काय चुकतंय किंवा काय आणि घालू शकता. मी विचार करीन, आणि त्या दृष्टीने पण मी विचार नाही केला अटेंड करते तेव्हा. मी आणि विचार करीन पुढच्या आता येणाऱ्या ह्याच्यात ना. हा, अँड आय कॅन टेल यू हाऊ डिफरंटली आय वुड हॅव डन. पण मी त्या दृष्टीने बघितलंही नाही. खरंच मी प्रेझेंट मध्ये होते आणि तुम्ही जेवढं दिलं तेवढं मी घेऊन गेले. पण इन फ्युचर आय विल टेल यू व्हॉट आय वुड डू डिफरंटली. मी त्या दृष्टिकोनातून बघीन. आय हॅवंट सीन इट. आणि अनालिटिकल नाही, माझं ना दिल खुश करण्याचाच दृष्टिकोन असतो. त्यामुळे मला एकदम खुशीत आहे मी. क्रिटिकल मला दृष्टिकोनच नाहीये, खरंच नाहीये. ठीक आहे. नाही, इथे मी पण प्रत्येक जे फीडबॅक ह्यांनी दिलेलं, पूर्वानी दिलेलं, ते जसं मी माझेच शब्द पण मस्तपैकी मराठीत त्यांनी समजून त्याला बनवून प्रत्येक सेंटेन्सला एकदम फॉर्म करून त्यांनी माझंच फीडबॅक मला असं ऐकायला मिळालं पूर्वानी दिलेलं. आणि खरंच असं काहीच क्रिटिकल मला देण्यासारखं की बघायला पण मला काय, म्हणजे मी शोधायला जरी गेली तर तसं काहीच क्रिटिकल नाहीये. हो, जरा वेळेची कमी मला असं वाटते की आम्ही बाकीचे जे सेशन्स करतोय ते कदाचित आम्हाला 1.5 तास पण कमी पडतोय, 2-2 तास पर्यंत जात असतो. तर कुठेतरी मला असं वाटते की थोडंसं इनकम्प्लीटनेस राहतंय प्रत्येक सेशन मध्ये. त्याला आपण जे कन्क्लुजन कधी कधी होत नाही सेशनचं. बाकी जे पूर्वाजीने सांगितलं की मी जेव्हा इथे मराठी ग्रुपमध्ये मी एंट्री घेतली, फक्त पूर्वाजींचं हे ऐकून, प्रशंसा ऐकून की बापरे, राजेश सर आणि हंसराज सर काय सेशन्स घेतात. मराठी माझी मातृभाषा नसून पण बोलू शकते, पण माझी कम्फर्ट झोन हिंदी किंवा इंग्लिश आहे. पण मी म्हणाले की बघूया आपण. पण खरंच तिने जेवढं प्रशंसा तुम्ही दोघांची केली, मला तेव्हा केली, किंवा आम्ही चर्चा जेव्हा करत होते, ते आज त्यांनी जे सांगितलेलं, इट इज नॉट 100%, बट मी 200% त्याच्याशी सहमत आहे.
त्यांनी जे सांगितलेलं, जे तुम्ही छोटे छोटे उदाहरण देतात आणि जे आम्हाला ते ओळख करण्याची, की आम्ही स्वतःचं डोकं चालवून, की हे आता हे काय आहे तुम्ही सांगा, हे ऑब्झर्वेशन आहे की काय आहे, त्याच्यानी जे नवीन जे तयार होते ही लँग्वेज मध्ये, अजून जे आता जस्ट टप्पे टाकतायत, छोटे टप्पे टाकतात, त्यांचा माइंड मध्ये एकदम फिट जाऊन तो बसतो त्या उदाहरणमुळे. आता ते कधीच नाही करणार. दिस इज नॉट, दिस इज जजमेंट, दिस इज जजमेंट. आता मी जजमेंट करते. सो थँक्स टू यॉल. खरंच मला ते ऑब्झर्वेशन, निरीक्षण आणि हे जजमेंट आहे, मला ते एकदम क्लिअर समजत आले. आणि छोटे छोटे जे देते जे आणि मला मला खूप आनंद आणि खूप सॅटिस्फॅक्शन कुठे येत आहे, की जेव्हा तुम्ही बाकीचे क्लासेस मध्ये कसं असतं, कोणताही क्लास आपण वर्कशॉप करायला गेलो की जास्तपैकी ग्रुप पार्टिसिपेंट्स ला चान्स मिळत नाही बोलायला. इथे तुम्ही चान्स समोरून देतात. तुम्ही स्वतः फक्त स्टार्टिंगला जे तुम्हाला जे सांगायचं ज्याची जे माहिती आम्हाला द्यायची असते, ती माहिती दिल्यानंतर मग आम्हाला ते प्रॅक्टिस मिळतोय आणि त्या प्रॅक्टिस मुळेच आम्ही उभरतोय. आम्ही आमचं डोकं चालवतोय. आम्ही आमच्या स्वतःच्या फीलिंग्स, नीड्स मध्ये त्या प्रॅक्टिस मुळे आम्हाला जायची एक एक मौका मौका को क्या बोलते हैं हिंदी मराठी में, एक मौका संधी मिळतो. संधी मिळते. संधी, एक ते संधी हा, आम्हाला संधी. भेटते. हो. या जे जे आम्ही रोजच्या आमच्या आयुष्यात जसं आमचे दिवस जातो, तर आम्ही ते करू शकत नाही. आम्हाला ते म्हणजे इतकं मेकॅनिकल आमची लाईफ होत आली आहे आता. ते प्रॅक्टिस खरंच इथेच भेटते आम्हाला, ह्या एका तासामध्येच भेटते. अँड दॅट इज, मी माझी जर्नी जेव्हा बघते तर मला स्वतः कळते की मी कुठे होती आणि ह्या प्रॅक्टिस मुळे मी आज कुठे आहे. इंग्लिश असू द्या, सुधाचे क्लासेस आम्ही पूर्वाजी आणि मी ऑनलाईन ते करतात. कधी कधी मी कुणालचे पण, रीनाजीचे हिंदी सेशन्स संडेचे मी अटेंड करत असते जेव्हा जेव्हा ते होते, आणि तुमचे पण ही जे पूर्ण सर्कल आहे ना, तुम्ही एकमेकांना इतकं मस्त, म्हणजे तुमची सगळ्यांची सिंक्रोनायझेशन आणि ती लँग्वेज, जे तुमची पकड जे लँग्वेजची आहे ना सगळ्यांची, ते ते पकडनी तुम्ही आमच्या हात असं पकडतात, धरतात, की असं वाटते की बस, म्हणजे इतकं संपूर्णता वाटते त्यांनी. दॅट वर्ड इज संपूर्णता. मला खूप संपूर्णताच वाटते इथे येणं. नाहीतर एखादं व्यक्तीला बोर होते, जसं मी म्हणते आज आमचं ते जयाजीचं ते माझ्या हिंदीचं क्लास कॅन्सल झालं, नाहीतर माझे थर्सडेला मला 3 सेशन्स असतं NVC चे. पण असं नाहीये की मी मला कंटाळा कधी आलं की मग नाही, नको, जाऊ द्या, काय फरक पडणार नाही, अजून मला सगळं माहिती आहे. नाही, मला आतून माहिती आहे की काहीतरी एक छोटस मी घेऊन जाईल इथून, आणि त्यासाठी माझं आतलं जो
माइंड असतो तो तो मला सांगतोय की नो, अटेंड कर. सो थँक यू. देर इज रिअली नथिंग क्रिटिकल दॅट वी कॅन गिव्ह. आणि एक एक शेवटचं मला एंडिंग मध्ये हेच सांगायचंय की तुम्ही ज्या हेतूनी ते पुढे हे NVC ची लँग्वेज वाढवता आणि लोकांकडे पोचवता, ते कळून येतंय. ते व्हायब्रेशन्स आमच्याकडे पोचतंय. ते देण्याचं व्हायब्रेशन्स आणि काय हेतूनी तुम्ही ते हे आम्हाला म्हणजे NVC चे क्लासेस देतात, ती एनर्जी, ती व्हायब्रेशन्स आमच्याकडे पोचते. सर खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. FIR चं जर उलट काहीतरी असेल ते सांगा राजेश सर. हे काय आम्हाला FIR चं चक्कर मध्ये तुम्ही टाकलंय. आम्हाला टेन्शन देऊ नका FIR सांगून. आता आम्ही फीडबॅक ते FIR चं उलट काहीतरी पूर्वा तू आणि मी FIR चं उलट काहीतरी हे अर्थ काढू आपण शॉर्ट फॉर्म. येस 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 येस. संगीताजी, हे खूप सुंदर वाटलं मला ऐकून तुमचं. आणि फक्त अजून थोडा मी उत्सुक आहे अजून थोडं जाणून घ्यायला, की जे तुम्ही शेवटचं म्हटले की जो देण्याचा भाव आहे, तर ते रिफ्लेक्शन तुमच्या दोघांमध्ये दिसतं किंवा आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये दिसतं. तर त्याला अजून थोडं जर तुम्ही सांगितलं, थोडं अजून वाढवलं तर माझ्या स्पष्टतेसाठी आणि ती जी मला अजून जी माझी देण्याची ऊर्जा वाढवायची आहे, त्याच्यासाठी अजून ते एक मदत होईल. येस. ओके, एक छोटस मला जे माझ्या डोक्यामध्ये ते एकदम एकदम असं म्हणजे खूप टचिंग वाटलं मला, की एक तर मी तुम्हाला जे पहिलं ते सेशन मध्ये सांगितलं, जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन देताना असंच सेशन चालू व्हायचं अगोदर, की तुम्ही कुठे राहता. आणि माझं तो एक स्टेटमेंट होतं की बापरे, एवढा म्हणजे आम्हाला इथे पुण्या शहरमध्ये किंवा बंगलोरमध्ये किंवा मुंबईमध्ये बसून असं होते की चलो कोई ना कोई मिल जाएगा, एनवीसी इतना बड़ा पॉप्युलेशन है, कोई ना कोई तो एनवीसी कर रहा होगा इसमें. आता त्या गावीपर्यंत एनवीसी आणि तिथून तुम्ही त्याला अजून वाढवायचं करता. तुम्ही गावीमध्ये बसून आम्ही शहरचं लोकांना म्हणजे तुमची जी सादगी आहे ते पण झलकून येते. मला ते ऐकून मला कसं तरी असं म्हणजे वाटते की आम्ही सिटीचे लोक, खरंच मोठं मोठं शहराचं लोक, आम्ही किती ते मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये आणि त्या देण्याचं आमचं जे भाव असतं, हेतू असतं, ते असून सुद्धा ते कुठे दबलं जातो. आणि हे दोन्ही तिथे गावीमध्ये बसून ह्याचा एनबीसीचा आम्हाला प्रचार करतात. दॅट वॉज माझ्यासाठी खूप एक रिअलायझेशन होतं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही हे मला शेअर केलं, जेव्हा माझं तो प्रॉब्लेम होत होतं की मी लॉग इन करूच शकत नव्हती आणि सारखंच मला तो बाहेर लॉग आउट करून टाकायचं, ते जरा लिंक चुकीचं होतं. आणि तुम्ही शेअर केलं मला प्रायव्हेट वरती की तुमचं झूम सेशन नसून तुम्ही रीनाजीचं किंवा कुणाचं झूम ते यूज करतात, झूम टाइम यूज करतात की व्हॉट एव्हर इट इज कॉल्ड टेक्निकली. अजून काय पाहिजे? हे हे जे देणाऱ्याला ते मेरे को कैसे भी देने का है, मैं उसके लिए रास्ता बनाऊंगा. बस मुझे यही मालूम है कि मुझे देना है, मैं अपना मार्ग निकालूंगा, मैं अपना रास्ता निकालूंगा. आणि ब्रह्मांड तो रास्ता देतोच आम्हाला. जेव्हा आमची ती हेतू क्लिअर असती देण्याची, एकदम क्लिअर असते आणि एकदम शुद्ध असते, प्योर असते, तेव्हा वो ऊपर वाला बैठा हुआ
वो यूनिवर्स, वो ब्रह्मांड उसका रास्ता दिखा देता है, वो करके ही रहता है. सो दैट इज इट. यस यस, थैंक यू संगीता जी. आपने जो ये बताया तो उससे सही में हमारी वो ऊर्जा भी बढ़ी और उसके साथ वो स्पष्टता भी बढ़ी और जिसको अपन होप बोलते हैं, एक आशा बोलते हैं, है ना, वो भी और बढ़ी और आपके बारे में वो सम्मान भी बढ़ा कि देखो ना, है ना, कि ऐसा नहीं है कि वो एक रिफ्लेक्शन है, नहीं ऐसा नहीं है कि कोई ग्रामीण या कोई शहरी, कोई गांव और कोई सिटी या बड़ा, है ना, तो कितनी अच्छी तरह से ये एनवीसी का कॉन्शियस हम सब लोग एक दूसरे पे बांट रहे हैं और उसका हिस्सा हर एक को बनाना चाह रहे हैं. तो ये बात कितनी अच्छी आहे ना. तर ही गोष्ट खूप सुंदर वाटली की एनवीसीत असं म्हणजे आम्ही जेव्हा अनिरुद्ध सरांचं सेशन करायचो तर त्याचा एक त्यांनी खूप सुंदर घेतलं होतं की एनवीसी आणि एम्प्टीनेस म्हणजे पूर्ण जी ही एम्प्टीनेस आहे, पूर्ण जे विशालता आहे ना, ही विशालता एनवीसी ला कशी जोडता येईल. तर त्यावेळेस ते खूप आवडीने एक गोष्ट सांगायचे जी आमच्या मनात खूप सुंदर बसलेली होती अनिरुद्ध सरांची, की आपल्या एनव्हीसीचा एकच नियम आहे. आणि आम्ही विचार करायचो की काय नियम असेल. आपल्या एनव्हीसीचा एकच नियम आहे आणि ते नंतर म्हणायचे की आपल्या एनव्हीसीचा कोणताच नियम नाही, हा एकच नियम आहे. असं. तर खूप खूप सुंदर वाटायचं की कधी-कधी काय होतं की काही नियमांमध्ये, काही काही कन्सेप्ट मध्ये आपण काही गोष्टींना सहज टाकतोय ना. तो बहुत अच्छा अच्छा वाक्य था संगीता जी उनका कि अपना सिर्फ एक ही रूल है कि अपना कोई रूल नहीं है ना. तो वो बात बहुत ऊर्जा दे जाती थी आणि तुम्ही परत जेव्हा तुमचं हे मनोगत, तुमचं रिफ्लेक्शन, तुमच्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सांगितल्या तर ती ऊर्जा पुन्हा वाढल्यासारखी वाटते आणि वाटतंय की कदाचित 26 जानेवारी नंतर एक पुन्हा एक नवीन आयामाला आपण सुरुवात करू. येस. थँक्यू तर सो मच. थँक्यू, तुमचं मोठं योगदान होणार आहे या ऑल डे. फीडबॅकने. येस 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 येस. थँक्यू तुम्ही दोघांना. अजून परत काही बाय. जाणून घ्यायचं तुम्हाला? नाही Yes, बस. थँक्यू सो मच. दुसऱ्यांना आपण चान्स देऊ, ते कुणाला जर सांगायचे असेल तर. yes, yes. दीप्ती जी. सभी को नमस्ते. मेरे क्या अभी 2 क्लास हो चुके हैं, तो जैसे जितना मैं एनवीसी को समझी हूँ, क्योंकि मेरे लिए नई क्लास है. मुझे ये लिंक जयदीप के थ्रू मिली थी. उन्होंने बोले क्लास को देखो, जानो, और मुझे सच्ची में कुछ भी नहीं मालूम था. तो जैसे 2 क्लास से, और मैं ये कह रही हूँ कि मुझे मेरे यहाँ केवल 2 ही टीचर नहीं है, इसके अतिरिक्त यहाँ जितने भी पार्टिसिपेट है सारे टीचर है. मुझे सबसे सीखने को मिलता है. मैं सभी के सभी के शब्दों को, विचारों को, भावों को बहुत ध्यान से सुनती हूँ, और मेरे लिए काफी नया है. तो मैं सभी से सीखती हूँ, समझने की कोशिश कर रही हूँ. मेरे लिए अभी मेरे को अपना फीडबैक देना समझ में नहीं आ रहा है, क्योंकि मेरे लिए भी बहुत सीखना है. एकदम न्यू हूँ मैं इस चीज के लिए. बाकी जैसे पहले जैसे हेतु बताया गया था कि सबसे हमें दोस्ती करनी है, सबसे अपना विशेष वो है कि सबसे हमको रखना है. मैं उतना स्पष्टीकरण से नहीं बता पाऊंगी. और फिर और ये भी बोला गया था कि 4 अपने हैं, क्या निरीक्षण करना, फिर एक तरह से यादगार जैसे हो गया मेरा. निरीक्षण करना, भावना देखना, फिर अपनी जरूरतें और विनती. तो सभी चीज मेरे लिए बहुत नया है, समझने की कोशिश कर रही हूँ. तो बाकी जैसे ज्यादा अच्छे से फीडबैक नहीं दे पाऊंगी, लेकिन मेरे लिए नया है और मुझे सीखना है, आगे जुड़े रहना है. बस इतना ही मैं कहूंगी, और अच्छा लग रहा है यहाँ से जुड़ के, कुछ नया सीखने को मिलेगा. इतना ही मैं कहना चाहूंगी. यस जी. यस, थैंक यू दीप्ति जी. लेकिन जब आपने बोला कि जयदीप ने आपको फोन किया या फिर तब हम्म. आप जब इस ग्रुप से जुड़े या इनमें से जुड़े, जी. तब आपके भी कुछ हेतु होंगे. जी. हाँ, यही तो कि हम जानना चाहेंगे कि आप कौन से हेतु से जुड़ने. यस. जैसे उन्होंने बताया नॉन वायलेंस कम्युनिकेशन, हमें कैसी अपनी बात को रखनी चाहिए, कैसे स्पष्टता
देनी चाहिए, क्योंकि हम इतने माने इतने बड़े हो गए, लेकिन हम क्या अपने अंदर कितनी सारी गलतियां है, हम जिद्दीपना रहती है हमारे अंदर, बहुत सारी चीजें हम अपने अंदर देखते ही नहीं है। बस माने हम दुनिया की भेड़ चाल में हम चल रहे हैं, लेकिन हम खुद के माने खुद को कभी हम जाने ही नहीं है, समझे ही नहीं है। तो जैसे उन्होंने बताया कि बहुत माने उन्होंने इतने अच्छे से बताया कि बहुत कुछ सीखने को मिलेगा, और वही मैं उससे ही लग रहा था कि रियल में खुद को देखने का एक मौका मिलेगा कि हम गुस्सा जैसे हमारी अंदर है, सेकंड क्लास में बताया गया था कि हमारे अंदर ही सब चीज रहता है, गुस्सा हमारे अंदर रहता है, लेकिन हम दूसरे को दोष देते हैं उसके कारण। तो ये सारी विषय है जिसको मैंने जानना है, और अच्छे से जानना है, गहराई से जानना है। तो बस ये हेतु है जिससे मैंने जुड़ना चाह रही थी। हेलो सर। यस दीप्ति जी, अच्छा, यस दीप्ति जी, अच्छा लगा। जी क्योंकि जानना एक बात अलग होती है, और जब हम उसको गहराई से कोशिश करते हैं तो उसके जी लिए हम ओपन होते हैं, आप अपने खुद को भी खुला करते हैं, हाँ और जी वो जो वहाँ पे जो कनेक्शन होता है, तो कनेक्शन की जो जिसको हम ताकत बोलते हैं ना, जिसकी ऊर्जा बोलते हैं, तो एक अलग बात होती है। तो अच्छा लगा हमें कि आप सिर्फ 2 ही क्लास में थी, लेकिन फिर भी आपने वो कुछ चीजों को बताने की कोशिश की, और हम भी खुद के तरफ से वो एक और अच्छी करने की कोशिश करेंगे अपने जी जी। और मुझे यह सच्ची सारे सेशंस को लेके। को तो मिलता है, अच्छा लगा। यस। और जो जो जितने भी पार्टिसिपेट है ना, जो अपने अपने देते हैं विचार, सच्ची में जैसे पूर्वा जी और भी है, सबसे सीखने को मिलता है, सबसे रियल। तो धन्यवाद सभी का। जी यस, थैंक यू जी जी जी। और हम कोशिश करेंगे, जयदेव के पास आए थे हम, और हमने कोशिश कर रहे हैं हम कि कुछ अभी कोविड के ये 2 सालों में से हम जो स्टक हुए हैं लाइव वर्कशॉप के लिए, जी शायद जी उसके लिए थोड़ा बहुत नियोजन करेंगे। जल्दी ही उसका कुछ ना कुछ होगा। जी जी सर। या थँक यू. हंसराज, अजून यस, राहुल आणि निलेश आहेत. राहुल आणि निलेश यांना पण माझ्या अर्थाने मी पहिल्यांदा ही नाव स्क्रीनवर बघत आहेत. तर जर तुम्ही पहिल्यांदा जरी असणार तरी तुम्ही सांगू शकतात. कमीत कमी आम्ही तुमचा हेतू तरी जाणून घेऊयात, किंवा जर तुम्ही दुसऱ्या नावाने किंवा याच्याने असतो आपण सेशन्सला, तर तुम्ही तसा पण फीडबॅक देऊ शकतात. हो. हा सर. मी निलेश आहे, आणि मी मागच्या सेशन माझा पहिला सेशन होता मागच्या गुरुवारच्या, आणि हा दुसरा सेशन आहे माझा. हा एनव्हीसीचा हा माझा हेतू हा होता की मला एनव्हीसी म्हणजे काय आहे बा, म्हणजे मला शिकायचं आहे मुद्दा म्हणून ना. आणि काय म्हणतात त्याला, आता इकडे मधामध्ये ना राजेश सर आले होते इकडे लग्नाला. इकडे विश्वजित सरांच्या लग्नाला आले होते तुम्ही कळटीमध्ये. येस येस. हा सर. तर मी तुम्हाला मिळालं होतं, आणि मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या असे पाहिलेलं आहे प्रॅक्टिस, म्हणजे तुमची प्रॅक्टिसेस अशी प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही त्याच भावामध्ये असता. एक म्हणजे एनव्हीसीच्या तुमच्यामध्ये एक भाव दिसूनच पडते एक समोर, असा मला वाटला होता. थोडा काहीतरी वेगळंपणा दिसून आला तुमच्यामध्ये मला. आणि मग मी विचारले कोणाला, अशितला वगैरे विचारले,
तर त्यांनी मला तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं, की सरांची प्रॅक्टिसेस वगैरे खूप आहे बा आणि क्लासेस वगैरे पण घेतात ते. शिक्षक आहेत वगैरे, वगैरे. तर मी पण खूप म्हणजे इंटरेस्टेड झालो तुमच्यामध्ये. आणि सगळ्या गोष्टी मला माहीत पडल्या मग. तर आणि आज जो मी तुमच्याकडून जे ऐकत आहे, ते खूप छान होतं. आणि आणि हंसराज सर पण खूप छान शिकवतात. आता मी जर पहिला सेशन केलं होतं, तिथं जे तुमच्या सांगण्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला एक स्टाईल म्हणतात त्याला, शैली होती. फक्त तुम्ही सांगतच नव्हत्या. आम्हाला तिथं म्हणजे एकत्रित पण करून घेत होत्या तुम्ही. म्हणजे मिळून मिसळून घेत होत्या. आमच्याकडून पण फीडबॅक मी असं थिंक केलं होतं, की कोणी काय सांगेल मला आणि मी फक्त ऐकीन. पण नाही, असं नाही इथे वाटलं मला. मला तर सांगावं पण पडतं. मला खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या पडतात आणि मी ओपन होतो. असं मला वाटलं, की नाही रे खूप छान आहे. आपणही ओपन होतो आणि असं वाटत नाही की कोणी समोर असं खूप मोठे लीडर आहेत आपल्या वगैरे. म्हणजे एक जवळची व्यक्ती आहेत, अशा टाईपच्या भास होतो मला. आणि ओव्हरऑल छान आहे सर. माझा हा दुसरा सेशन असल्यामुळे मला तेवढं काही सांगता येणार नाही. पण मला जे पण हा दुसरा सेशन आहे माझा. जे पण ऐकलं मी आतापर्यंत, तर माझ्यासाठी नवा होता. आणि आणि काय म्हणतात त्याला मी काही वर्षा पहिले जे डॉक्टर मार्श रोजरबर्ग हे जेव्हा नागलोकला आले होते, तेव्हा खूप वर्षात तुम्हाला माहित असेल बहुतेक. तर येस, तेव्हाची जी 2006. 2006 ला. तर आमच्या इकडून काही लोक गेले होते तिकडे. आणि मी लहानच होतो मी तेव्हा. तर ते लोक आले मग नंतर. आणि मग त्यांनी पण जे फीडबॅक वगैरे दिलं होतं त्यांच्याबद्दल, यार असं आहे. हो, बरोबर, बरोबर. पण तेव्हा कसं काय आपण लहान असल्यानं काही समजत नव्हतं आम्हाला, की म्हणजे कसं काय असू शकते बा. तर खूप दिवसानंतर मग आज कळायला लागलं, की नाही असं होतं. नाही, प्रॉपर असं NVC याला म्हणतात. ओके सर. काही विचारायचं असेल तर थोडा क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये विचारा, मी सांगेन मग. येस, म्हणजे मी उत्सुक झालो निलेश, की जसं तुम्ही म्हटलेत, की मी विश्वजितच्या लग्नात आलो होतो आणि तुम्ही काहीतरी बघितलं. तर आपला तर काय असा काही संवाद नाही झाला. तर थोडंसं असं काय म्हणजे तुम्ही बघितलं का फक्त क्युरिओसिटीने ते सांगत आहात असं मला वाटलं. तर मला हा ते हा जाणून हा. घ्यायला आवडेल थोडंसं. हां. अच्छा येस. अच्छा, हो का. आपला कम्युनिकेशन काही झालं नव्हतं. ऍक्च्युली मी जेव्हा आशिषला विचारलं की बा मी सरांना वगैरे ओळखत नाही बा, म्हणजे फक्त चेहऱ्यानेच ओळखत होतो मी तुम्हाला. मग त्यांनी सांगलं की हे आहेत. त्यांना मी म्हटलो की यांना तर मी कुठेतरी कन्व्हेन्शन मध्ये वगैरे पाहिलं असेल. पण हे म्हणजे ऍक्च्युली करतात काय बा, नाही का. मग त्यांनी जे काही मला सांगितलं तुमच्या बरोबर, की सर म्हणजे NVC चे वगैरे प्रॅक्टिशनर्स वगैरे आहेत. मग त्याला बोललो मी की खरंच मी ते गोष्ट तुमच्यामध्ये बघितलं, की समोरवाल्यासोबत कशा प्रकारे इंटरॅक्शन साधायचं, आपली गोष्ट म्हणून घ्यायची आणि बाकीच्या गोष्टी पण लहान लहान. अच्छा. येस, येस, येस. थँक यू निलेश. म्हणजे आम्हाला पण तुमच्यासोबत अजून जास्त जसं दीप्तीजी म्हणाल्यात ना, की ती एक गहराईने जुळण्याचा भाग आहे ना. तर छान वाटतंय की तुम्ही 1-2 सेशन मध्ये आहात, पण तरी त्या उत्सुकतेने आणि त्या त्या कुतूहलाने तुम्ही ते सोबत आहात. तर ती गोष्ट छान वाटली. अं, अ,
आणि हे पण चांगलं वाटलं दीप्तीजी, निलेश तुमचं आलं की बिईंग नाईस पेक्षा बिईंग रिअल है ना, की ठीक आहे मी 2च क्लास होतो, मी एकच क्लास होतो है ना, किंवा त्याच्यामध्ये पण परत मग इंटरनेट किंवा इतर गोष्टी जसं संगीताजींनी पण सांगितलं ना, की एवढ्या सगळ्या समस्या आहेत पण तरी आपण कनेक्शनचा माध्यमचा भाग करत आहोत, तर ती रिअल असणं ही गोष्ट पण सुंदर वाटली. थँक्यू. येस, राहुल. जी सर. नमो बुद्धाय. जय भीम सर. आवाज येतोय? नमो बुद्धाय. जय भीम येस सर. येस येस. जय भीम, नमो बुद्धाय. सर मी हंसराज सर आहेत, त्यांचा मी भाचा आहे. राहुल जगताप माझं नाव आहे. मी आपल्या इथे म्हणजे नाशिकमध्ये राहतो, जेल रोडला राहतो मी. आणि सोबतच आमच्या इथे 3 बुद्ध विहार आहे जिथे मी धम्मसंस्कार वर्ग भरवतो. बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे धम्म शिकण्यासाठी येतात. त्याचसोबत आपलं जे आता मागे मी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर अँकरिंग पण केलं होतं सन्नीजी सोबत. बरोबर हंसराजजी? सोबतच माझा एक चॅनल आहे युट्यूबवर, स्ट्रगल ऑफ रिव्होल्यूशन म्हणून. तो चॅनल पण मी चालवतो आणि त्या चॅनलसाठी व्हिडिओज वगैरे बनवत असतो. तर मग मी असे हे कॅडर्स जे आहे, मी मुलांना कॅडर्स वगैरे देत असतो. माझी 25-26 मुला-मुलींची टीम आहे. तर मी त्यांना असंच कॅडरच्या माध्यमातून एक बुद्ध धम्माच्या वाटेकडे नेत असतो. अंकल मला बोलले की ठीक आहे, असं तू हे करतोच आहे, त्यासोबतच आपण त्या मुलांना नॉन व्हायलंट कम्युनिकेशन शिकूया, अहिंसात्मक संवाद, जो त्यांना त्यांच्या लाईफ मध्ये प्रत्येक क्षणी कामा येईल. तर मग मी अंकलना म्हटलं की ठीक है अंकल जी, चलो करके देखते हैं ये भी. फिर अंकल को मैंने बुलाया, अंकल आए और अंकल ने एक सेशन अभी पिछले हफ्ते लिया था. बहुत ही अच्छी तरीके से अंकल ने लोगों को समझाया, बहुत ही सीधी भाषा में लोगों को समझाया. आणि मी बीबीएच्या बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळं हे कम्युनिकेशन स्किल्स वगैरे हे मला टॉपिक्स होते. तर मग अंकलचं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की चला भाऊ, आपण पण हे एनबीसी लोकांना शिकवू शकतो. तर मग अंकलच्या गायडन्स खाली राहून राजेश सरांची ओळख नव्हती झालेली, आता ओळख झाली तुमची. आता मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं आणि ऐकलं. सो आता मग असं माझ्या मनात आलं की चलो आपण पण हे लोकांना शिकवू, जेणेकरून शांती प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आपण पण लोकांना वळू शकतो. आणि जो कलह आहे मुळात बुद्ध आणि धम्म जेव्हा आपण वाचतो की बुद्धांना जेव्हा शुभ संदेश आलेला होता की आता तो शाक्य आणि कोल यांचा वाद आता मिटलेला आहे, पण त्यानंतर बुद्धांच्या समोर जी समस्या निर्माण झाली ती समस्या होती की आता जे आपल्या समोरची समस्या आहे ती खूप मोठी झालेली आहे. कारण बुद्धांना एक समजलं की युद्ध हे संघर्षापायी होतं, संघर्षामुळे युद्ध होतं आणि हा संघर्ष टाळायचा आहे, यासाठी आपल्याला एक मार्ग शोधायचा आहे. आणि मग सेम मला दिसलं की एनव्हीसी मध्ये ही गोष्ट आहे की संघर्ष आपण कसा टाळू शकतो, संघर्षाला कसं काउंटर करू शकतो, या संघर्षाला काउंटर करण्याचे मार्ग कोणते आहेत. मनावर जे बुद्धांनी काम केलं ते एकदम इझी भाषामध्ये एनबीसी कसं शिकवतो, या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि मग तुम्हाला जुडलो. येस, हंसराज. हा. ते बाकीच्यांना म्यूट करा ना प्लीज. हो हो. 18 जड़ी बूटियों से बना भी को वजन रखिए दांत और मसूड़ों का ख्याल ताकि आपको बार बार डेंटल प्रॉब्लम्स ना मला वाटतं राहुल आपल्याकडेच आवाज आहे. राहुल जी नहीं अंकल जी, मेरे पास नहीं. नाही आहे. ओके ओके. अभी आता क्लिअर येतोय सर राहुल. आता थांबला काहीतरी. हो हो. येस मी येस. म्यूट केलं. मी को होस्ट आहे, मला लक्षात नव्हतं आलं. या ओके. थँक्यू पूर्वाजी. हो हो. म्हणजे माझी गरज होती राहुलच्या फीडबॅकासोबत कनेक्शन फील करण्याची. हो हो. यस राहुल. हो. आवाज नाही आला सर.
हा यस राहुल, तुम्ही बोलू शकता. जे आपण डिस्कनेक्शन जे फील करत होतो ना आवाजाच्या ह्याच्याने, तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. म्हणजे ते तुम्ही सांगत होतात ना तिथून तुम्ही बोलू शकतात पुन्हा. हो हो, आम्ही जी सर, उत्सुक आहोत मी ऐकायला मी पुढचं. कंप्लीट केलं सर माझं. ओके 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 जी जी जी. ओके. तर एक एक गोष्ट अजून राहुल, ही एक पण आम्हाला जाणून घ्यायची होती. म्हणजे की तुम्ही ज्या हेतूने आता एनव्हीसीत किंवा ह्या सगळ्या गोष्टीला धरून घेत आहात, तर ह्या दोघांच्या कोलॅबोरेशनच्या संदर्भातलं किंवा त्यांच्या समन्वयाच्या संदर्भातलं किंवा अजून काही हेतू पण तुम्ही ठरवले असतील, तर असे काही हेतू किंवा जसं तुम्ही सांगतात की हंसराजींचा एक वर्कशॉप पण तुम्ही अटेंड केला, त्याच्याने पण काही भाग, तर NVC ला पुन्हा किंवा पुढे कसं बघणार आहात तुम्ही? जी सर. कारण की ही गोष्ट आम्हाला ही गोष्ट ही गोष्ट आपल्याला पुढे तुमच्यासाठी पण जर काही अजून एक्स्ट्रा योगदान आम्हाला करायचं असेल, तर त्यासाठी हा प्रश्न आम्हाला मदतीचा होईल. हो. जी जी जी. तर जसं की आता तुम्ही बोलले की हंसराज सर आले होते, तर आम्ही कार्यक्रम ऑर्गनाइज केला होता तो, आणि हंसराज सरांनी वेळेत वेळ काढून तो अटेंड केला आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. तर मग माझा उद्देश असा आहे की मी आता मुलांना ऑलरेडी बरेचसे कॅडर घेतो. माझा उद्या एक कॅडर आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म या गोष्टीवर, या पुस्तकावर एक कॅडर आहे. तर मी असे जे रेग्युलर कॅडर्स घेतो, मुलांपर्यंत मी जे पोहोचतो, तर त्या मुलांना ह्या माध्यमातून आपण NVC पण त्या मुलांपर्यंत पोहोचूया, की अहिंसात्मक संवाद त्यांच्या पण जीवनात त्यांना किती कामा येईल, या गोष्टी मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत NVC चा प्रचार प्रसार व्हावा, आणि सोबतच आपण ऍज अ ट्रेनर म्हणून काम करावं, हा माझा एक छोटासा उद्देश आहे. थँक्यू सर. अजून काही प्रश्न सर? यस, नाही, छान आहे. कारण की जस्ट आता संगीताजींनी आपले जे काही भारतातले 6 ट्रेनर्स आहेत, त्यांच्यापैकी एक सिनियर ट्रेनर्स आहेत सुधा म्हणून. तर त्या जी. सुधांचं सेशन्स होतं 3 दिवसाचं पुण्यामध्ये, आणि ते संगीताजींनी अटेंड केलं. आणि तिथे जेव्हा तो रिव्ह्यू झाला, तर त्या रिव्ह्यू मध्ये पण सुधाने एक गोष्ट खूप सुंदर सांगितली. म्हणजे त्या बेसिकली केरळच्या आहेत, पण आता त्या दिल्लीत असतात. तर त्यांनी तिथे पण ती एक गोष्ट खूप सुंदर सांगितली की एवढा मोठा व्याप आहे ना आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या भारताचा, आणि आपल्याला 6 ट्रेनरांनी काही नाही होणार है ना. फक्त जी 6 जी ट्रेनर जी. म्हणजे खूपच कमी संख्या आहे, आणि तिला व्यापक बनवायची खूपच मोजके. जबाबदारी आपली तर आहे. खूप संख्या येत असणार. जी जी. हो हो हो. तर ते एनव्हीसी कम्युनिटीची आहे है ना आपल्या एनव्हीसी, आणि तुम्ही पण त्या हेतूने जर सहभागी होत असणार, तर ही गोष्ट खूपच सुंदर होईल. येस, जी सर. थँक्यू. हंसराजी ग्रुपला काही अजून काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्याकडनं, तर तुम्ही विचारू शकतात. माझ्याकडनं मी थांबलोय, आणि आता ग्रुपने जबाबदारी पण आपली वाढवलेली आहे, तर मी विचार करतोय की अ, कसं जायचं 26 जानेवारी पासून. हो हो येस, तुम्ही काय विचारू शकतात सर. अजून एक गोष्ट पण, सॉरी माझ्याकडनं सराज. तर एक गोष्ट पण सुंदर झाली की जसं आपण म्हणत आहोत की NVC स्प्रेड करण्यासाठी, आणि संगीताजींनी पण सांगितलं की एवढ्या कोपऱ्यात कसं काय NVC गेली है ना. तर त्याचा हेतू तोच आहे. तर ज्याला ज्याला कळलं त्याच्यापासून ते आम्ही दुसऱ्यापर्यंत जाण्याचा जो प्रयत्न आहे, तर तो आपण आपल्या पद्धतीने करत असतो. आणि हंसराज यांनी आता खूप सुंदर केलं, कारण की ते आले होते माझ्याकडे 12 तारखेला, आणि ती सगळी तयारी आम्ही विचार करून विचारलं की चला सर, तुमच्याकडे आहे ती संधी आणि तुमच्याकडे तो वेळ पण आहे. आपण आतापर्यंत आम्ही दोघी जण ते एकत्र करत होतो, आणि त्यावेळेस मी येऊ शकत नव्हतो. ते हंसराजींनी खूप सुंदर केलं, आणि त्याची लिंक, त्याचा पूर्ण व्हिडिओज पण मी बघितला 1.5 तासाचा. तर खूप सुंदर पद्धतीने ती गोष्ट घडलेली आहे, आणि खूप छान वाटतंय की जर असे आपण सगळाच आपला ग्रुप एक प्रकारचा NVC ट्रेनर असेल, तर जगातले किंवा आपल्या महाराष्ट्रापुरतं जरी आपण विचार करू, तर भरपूर संघर्ष कमी होतील, आणि आपल्या आयुष्याला पण एक अर्थ असेल, आणि इतरांसाठी तो योगदान पण खूप चांगला असेल. तर यस, तर माझ्याकडनं मी थांबतो. हंसराजी, तुम्ही ऍड करू शकतात. यस, तुमचे फीडबॅक आमच्यासाठी खूप मौल्यवान होते. यस, सॉरी सर. येस येस, नाही बोला बोला. यस सर, कंटिन्यू हंसराजी. तुमचे फीडबॅक आमच्यासाठी खूप मौल्यवान होते.
म्हणून आपण ही गोष्ट करून घेत आहोत. आणि दुसरी गोष्ट आपण बघत आहोत की आपल्याला आपल्या सोबत आपल्या ग्रुपचं सगळ्यांचं सिंहावलोकन पण करता आलं पाहिजे. आणि ते जर आपण काही गोष्टींना धरून किंवा काही स्पेसिफिक गोष्टींना धरून जर करत असू, तर ती एकमेकांना ती पूरक ऊर्जा असणार आहे. जसं संगीताजी सांगतात की आता त्यांचं एक कौतुक वाटतं ना मला, एकाने 3 सेशन्स एका दिवशी अटेंड करणं म्हणजे एकदमच कठीण गोष्ट आहे, आणि ते पण ऑनलाईनचे आहे ना. म्हणजे लाईव्ह असलं तर लाईव्ह साठी भरपूर पर्याय असतात. मनुष्याचं ते लाईव्ह कनेक्शन होतं, मित्र जुडतात आहे ना. पण कधी कधी मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर एवढा वेळ थांबणं, तर तर किती कठीण असू शकते ही गोष्ट. तर त्याच्यामुळे तो भार किंवा ती गोष्ट आपल्यावर आम्ही आम्ही पण स्वीकारत आहोत. आणि आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की काही गोष्टींच्या संदर्भात आम्ही ओपन होतो, आणि अजून पुढच्या सेशनला पण ओपन असणार आहेत. दुसरी रिक्वेस्ट ही पण आहे की जरी तुम्हाला आता आपल्याला वेळ कमी मिळाला, कारण की है ना, पण ह्या आठवड्याभरात जरी तुम्हाला काही वाटलं की हे कदाचित मला सांगायचं आहे, तर तुम्ही ते ग्रुपला पण सांगू शकतात. किंवा तुम्हाला जर असं वाटलं की हे थोडं जास्त क्रिटिकल आहे किंवा क्रिटिकल आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आम्हाला दोघांपैकी कोणालाही ते फोन करून सांगू शकतात. कारण की त्याच्याने सगळ्यांसाठी ते एक मोठं योगदान आणि ती ग्रोथ साठी मदत होणार आहे. तर मला वाटतं माझ्याकडनं आज थांबतो मी. आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच तो सपोर्ट दिला, तर त्याच्याने ते एक आनंद वाटतोय मला. म्हणजे जे संगीताजींनी शब्द वापरला ना, ती कम्प्लिटनेस आहे ना, ती ती संपूर्णता जी आहे, तर ती संपूर्णता फील पण करत आहोत. आणि तिला अजून वाढवण्यासाठी पण जी ऊर्जा पाहिजे असते, ती पण गोळा करण्याचा प्रयत्न किंवा ती पण गोळा करण्याचा जो आनंद आहे, आनंद आणि आशा, ती पण भेटली आहे आज. तर थँक्यू. येस, हंसराजजी. येस, म्हणजे जाता जाता मला एक कोटेशन आठवलं, पांडा आणि ड्रॅगनचं. पांडा आणि ड्रॅगन प्रवास करत होते, आणि पांडाने त्या टेनी ड्रॅगनला विचारलं की काय महत्वाचं आहे, आपण जिथं पोचणार आहे ते डेस्टिनेशन, की हा जो काय स्ट्रगल. तर जो का टेनी ड्रॅगन आहे तो काय म्हटला की डेस्टिनी पण महत्वाची नाही किंवा हा स्ट्रगल पण महत्वाचा नाही, ही जी काही सोबत आहे कंपनी, ती जास्त महत्वाची आहे. तर आज पण मला हेच अनुभवायला मिळालं की येस, आपण पोचणार आहोत कुठंतरी, परंतु ही जी काही कंपनी, ही काय आपली सोबत आहे, ती पण खूप म्हणजे अशी आल्हाददायक, सुखावणारी आणि उमंग देणारी आहे, एखादी आशा देणारी आहे. जसं दीप्तीजी म्हटलं की आपण सगळ्यांचं मी ऐकते, मी शिकते. परत निलेशजी पण म्हटले की मला वाटलं नाही की कोणता तरी लीडर समोर होतो मी, नाही का. आणि संगीताजींनी तर सगळ्यांचंच एकत्र करून बंचच दिला, आपल्याकडे फुलंच दिले सगळे. आणि पूर्वाजी पण म्हटले की दोघांचं कॉर्पोरेशन म्हणजे काय त्याला म्हणतात, सुसंवाद, नाही का, ते पण चांगलं होतं. आणि राहुलजींनी पण जे व्यक्त केलं की मला पण तुमच्यासारखं शिकवायचंय. तर आपल्या सगळ्यांचा उद्देश तोच आहे की आपल्याला एक पीसफुल कम्युनिटी बनवायची, आणि त्या कम्युनिटीसाठी सगळे, जसं एखाद्या गार्डन मध्ये सगळ्याच प्रकारच्या फुलांची मुळे ती बाग सुंदर दिसते, तसं आपल्या सगळ्यांकडेच एक वेगवेगळ्या क्वालिटी, एक वेगळा एक रंग, एक स्वतःचा सुगंध आणि एक सुंदर असा अस्तित्व आहे. आणि यस, आपल्या सगळ्यांना त्या एक उद्देश आपला की नॉन व्हायलंट कम्युनिकेशन झालं पाहिजे ज्याच्यात. आणि आपल्याला आलं, आता आपल्याला दुसऱ्याला पण द्यायचंय. जसं आम्हाला ज्या लोकांनी दिलं त्यांच्या आम्ही कृतज्ञता व्यक्त करत असतो. मार्शल पासून त्या वेगवेगळ्या लोकांकडून आम्ही शिकलो, तर तेच आम्ही आता देतोय, नाही का. तर ज्या आपल्या सगळ्यांचे हात जे काय चंदनाने, जर आपण चंदन घसलं, नाही का, म्हणजे आपण जरी घसत आहोत, ज्याला वेळ देते, पण आपला हात पण त्याच्याने सुगंधित होणार आहे. तर येस, तर या सुगंधाला आपण एन्जॉय करूया. आणि आपण जे सगळ्यांनी आम्हाला फीडबॅक दिलं ते ऐकून पण मला खूप छान वाटलं. आणि आपलं एक प्रकरण पण असणार आहे आपल्या वर्गामध्ये की ऍप्रिसिएशन कसं करायचं.
कौतुक पण एनव्हीसी मध्ये कसं वेगळ्या पद्धतीने करतात हे पण आपण आपल्या वर्गात येणाऱ्या वर्गात शिकणार आहोत. तर ते आणखी सेशन मग छान होईल अजून. सेकंड जो फीडबॅक आहे. आणि मी आणखी हे पण सांगेल की आता ऑफलाईन पण आपण मला वाटतं फेब्रुवारी मार्च नंतर होणार आहे. तर तुम्हाला जे वाटतं नाही की आमच्या शहरामध्ये, तर तुम्हाला एक खूप सुंदर संधी आम्हाला आमंत्रण देण्याची. तुम्ही आम्हाला ऑफलाईन म्हणजे तुम्ही बोलवू शकता तुमच्या ग्रुपमध्ये. जसं आता राहुलने आम्हाला मला संधी दिली. आम्हाला खूप भारी वाटलं. सगळे तरुण मुलं होते आणि त्यांना मला उदाहरणच सापडत नव्हते रोल प्लेला. कारण त्यात खूपच तरुण होते आणि त्यांच्याकडे जास्त काही संस्कार नव्हते झालेले. त्याच्यामुळं पण मला थोडी अडचण आली की कोल्ह्याची भाषा हे बोलतच नाही जास्त, तर यांना काय शिकवणार, असा पण प्रश्न आला होता. मला खूप मजा आली त्या तरुणांमध्ये करायला. तर तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आपण प्रत्यक्ष भेटून पण वर्कशॉपचा आनंद घेऊ शकतो. पण ऑफलाईनचा हा जो काही पर्याय आहे, लांब राहून का होईना आपण जोडण्याचा, हा खूप छान. ऑनलाईनचा तर खूप छान वाटला मला. कारण बँगलोरचे लोक आमच्या सोबत आहे, पुण्याचे लोक आमच्या सोबत आहे आणि ऑनलाईनची खूप चांगली व्यवस्था आहे, नाही का. तर मग नक्कीच. थांबूया मग आपण आणि पुढच्या सेशन मध्ये मग आपण कळवू आम्ही की काय घेणार आहोत. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. आनंदी राहा आणि तुम्ही आपण दोघांचे थांबूया. पण खूप खूप आभार. येस Yes, yes, yes. कोणाला काही सांगायचं येस अजून? राजेश. कधी कधी काही गोष्टी राहून जातात. हा येस. येस, कोणाला काही सांगायचं अजून? कधी कधी काही गोष्टी राहून जातात. हा. क्या हम इसमें और भी फ्रेंड को जोड़ सकते हैं? बिल्कुल, क्यों नहीं, जोड़ सकते हैं ना. जोड़ वेलकम. जोड़ सकते अगर Okay, अगर sir. दीप्ति जी बड़ा ग्रुप होगा, हैं. यस, जी। अगर बड़ा ग्रुप होगा तो हम उनके साथ शुरू से शुरुआत कर सकते हैं नए तौर से, क्योंकि कुछ चीजें अभी 1 साल जी। हो गया है ना प्रैक्टिस ग्रुप को, तो जुड़ भी सकते हैं और नया भी शुरू कर सकते हैं, दोनों के लिए, है ना. ओपन है अपन लोग. जी जी सर। उनका भी कंफ्यूजन ना हो, इसकी भी हमें चिंता है. और जी जो ग्रुप पहले से प्रैक्टिस कर रहा है 1 साल से, तो उनके लिए भी रिपीटेशन या बोरिंग ना हो, तो उसकी भी चिंता है, ऐसा. या उनका दोनों का संतुलन कर सकते हैं. जैसे मुझे बताया गया था कि अभी नई क्लास शुरू हुई है, जैसे अभी 2 सेशन हुए हैं, तो ये क्या जैसे अभी आप बोल रहे हैं कि 1 साल हो चुका है, तो मुझे तो लगा था कि 2 सेशन हुए हैं अभी। नई क्लास हुई है करके मुझे ऐसा लगा था। हेलो सर, आवाज आ रही है? माने ये नहीं, 1 इसके साल लिए तो बहुत समय गया है. जी, हाँ. जी, यस 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 दीप्ति. हाँ. 1 साल से चल रहा है क्लास। ओके हम्म. ठीक है सर, फिर नहीं जोड़ना ज़्यादा सही रहेगा, ये नहीं, साल तो नहीं, लेकिन हम 15 अगस्त से, से चल रहे हाँ, हैं, 15 अगस्त से लेके 26 जनवरी तक का सेशंस. हाँ. चल रहा है। जी, ठीक है सर, ओके। तो अभी शायद अपन उनके लिए और कुछ कर सकेंगे, या कोई इसमें भी आप जोड़ सकते हैं, वैसा नहीं है, पर जी, दोनों ऑप्शंस हो सकते हैं. जी, यस, जी। संगीता जी, पूर्वा जी थांबायचं, राहुल. यस, हो बाय. ऍब्सोल्युटली. या, खूप थँक्यू. खूप आनंद वाटलं आज. आणि अम, जसे त्या म्हणाले ना हंसराजजी, की एक कुणाला अप्रिसिएशन देणं, त्याच्यामध्ये पण आम्हाला स्वतःला जे आनंद भेटतोय आणि जे प्रफुल्लता ते वाटते आतून, तो पण एक वेगळं प्रकार असतो. ते देताना पण खूप खूप आनंद वाटते आतमधून. आणि तो तसा देण्याचा आनंद. देण्याचा आनंद घेतो. येस. देण्याचा आनंद. खूप खूप आज तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली अप्रिसिएशन करायला तुम्ही दोघांचं. आणि त्याच्यासाठी खूप आभार तुम्ही दोघांचे. फीडबॅक फीडबॅक किंवा मग अप्रिसिएशन द्यायला. काय म्हणतात पूर्वाजी? पूर्वाजी शांत झाले. Yes. काय झालं? पूर्वाजी कुठे गेली? I know the appreciation and FIR. My God, what a contrast.
Yes, So I was yes, looking, yes. I Uh, was looking for the opposite yes. word. Hansराजजी हीच बरोबर फिट केलं जसं तिथे की अप्रिसिएशन. अरे वा, तेच वर्ड मला पाहिजे होतं. काय करू क्रिटिकल फीडबॅक देण्यासारखं आहेच नाही. नुसतं अप्रिसिएशनच अप्रिसिएशन आहे. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. Thank you. Bye bye, each one. See you all. See you Bye. all. God bless you. Yes. Thank you. Bye. Sagra. Bye. Thank you. Thank you very much. Thank you. Bye. Bye.